हॉटेलसारखी चव आणि तीही घरच्या घरी. ढोबळी मिरचीची ही ट्रिक एकदा वापरली ना की तुम्हाला दुसरी रेसिपी करावीशी वाटणारच नाही. पोळीसोबत आणि भाकरीसोबत एकदम अशी भारी लागणार आहे बरं का ही भाजी. नमस्कार मंडळी, आज मी बनवते ढोबळी मिरचीची एकदम चविष्ट सुकी भाजी. आता ही भाजी एकदम कमी सामानामध्ये बनते बरं का, म्हणजे एकदम झटकेपट बनणारी. पण शेवटी ना एक छोटीशी ट्रिक आहे, आणि ती ट्रिक कोणती हे ना जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, आणि त्यामुळे भाजीची चव ना आणखीन जास्त वाढणार आहे. आता इथे कढाई घेतली, कढाईमध्ये टाकलं आहे मी तेल, आणि ढोबळी मिरचीला मारून घेतलं आहे मधून अशा चिरा आहे ना, जसं ढोबळी मिरची जशी दिसते आपल्याला, तर तशी 2 चिरा त्याला मारून द्यायच्या आहेत, मधून आणि एक आडवी, उभी आणि एक आडवी अशी. आणि मग त्या मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहे. आता फ्राय करून झाल्या होत्या मिरच्या. आता कढाईमध्ये मी टाकले जिरं, थोडीशी राई, कांदा, कढीपत्ता व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आणि परतवून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आलं, लसूण आणि खोबरं याची पेस्ट म्हणजे वाटण तयार केलं आहे ना, ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. या वाटणामुळे ही भाजी खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करा तुम्ही, कारण खूपदा आपण खोबरं टाकतच नाही, पण एकदा नक्की टाकून पहा. आता पहा, हा मसाला इथे थोडासा तयार झाला. याच्यामध्ये आपल्याला टाकायची हळद. हळद टाकल्यानंतर टाकायचा आहे थोडासा लाल मसाला आणि थोडासा गरम मसाला, किंवा मग तुम्हाला जर कोणता मसाला आवडत असेल, आपला साठवणीतला मसाला असेल घरगुती, तोही तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता, पण खूप कमी प्रमाणात. आता इथे थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे की जेणेकरून आहे ना कांदा व्यवस्थित मऊ होईल. आता कांदा मऊ झाला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायची ढोबळी मिरची, जी मी तेलामध्ये फ्राय करून घेतलेली होती नाही का. आता फ्राय करून घेतले, त्याच्यामुळे ती शिजायला खूप असा वेळ लागणार नाही आहे. पण कधी कधी शिमला मिरची ना लवकर शिजते आणि कधी कधी खूप उशीर लागतो. तो अंदाज घेऊनच तुम्ही म्हणजे शिजवून घ्या मिरची. आणि आता याच्यामध्ये ॲड केलं आहे मी मीठ टाकल्यानंतर सुद्धा मी याच्यामध्ये अर्धी वाटी, छोटीशी अर्धी वाटी एवढं पाणी टाकलं, आणि याच्यामध्ये मी टाकलं आहे शेंगदाण्याचा कूट. आता ही ट्रिक की बाबा शेंगदाण्याचं कूट का बरं, तर हा मसाला ना पूर्ण मिरच्यांना व्यवस्थित लागतो. आता इथे मीडियम गॅसवर 5 ते 7 मिनटं वाफवून घ्यायची ढोबळी मिरची. आता पहा, इथे वाफवून झाली आहे आणि ढोबळी मिरची एकदम तयार आहे, मस्त अशी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. आणि ही भाजी एकदम झटकेपट होणारी आहे. तुम्ही कधीही म्हणजे जर भाजीला काही सुचत नाही आहे, ढोबळी मिरची घरामध्ये आहे, तर तुम्ही बनवू शकतात. आता इथे मी कमी क्वांटिटीमध्ये बनवली आहे, कारण मी ढोबळी मिरची बरोबर आणखीन दुसरी भाजी जोडीला केलेली होती नाही का. आता पहा, इथे ही भाजी एकदम अशी तयार झालेली आहे, एकदम मस्त, चवीला पण एकदम भन्नाट, आणि घरात सगळ्यांना आवडणार अशी ही ढोबळी मिरची डाळ भाताबरोबर एकदम परफेक्ट. नक्की ट्राय करा.